दुर्भाग्य महाराज, या आईनं उन्हातानामध्ये आपल्यासाठी काबड कष्ट केले, आपण त्या आईला विसरतो. लग्न झालं की त्या आईला विसरतो. कधीतरी लहानपणीचे दिवस आठवून ठेवत जा. मला तर असं वाटतंय आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. ज्या आईकडे मोबाईल आहे ना, त्या आईनं त्या मोबाईल मध्ये लेकराचं लहानपण पूर्ण शूटिंग काढून ठेवावं. आणि कदाचित मोठा झाल्याच्या नंतर त्या आई मुलानं विचारलं, आई काय केलं ग तू माझ्यासाठी? त्यावेळेस त्या आईनं त्याला म्हणावं, बघ बाळा ही शूटिंग, काय काय केलं मी तुझ्यासाठी. अरे तुला जे आवडायचं ना, रात्री 2-2 वाजता तू रडत होता. तुझ्या आपल्या घरात सर्व झोपलेले असायचे, पण 2 वाजता मी तुला घराच्या बाहेर घेऊन असं फिरत होते. रात्री 2-2 वाजता रात्र रात्र तू रडत होता. तुझ्यासाठी मी झोपले नाही रे. आणि तू सकाळी 5 वाजता झोपायचा. मला वाटायचं थोडस झोपाव, आणि झोपलं की तुझी जी आजी आहे ना, ती म्हणायची, उठ आता जर झोपलीस तर एक काम कोण करन. तसे डोळे चोळत चोळत उठावं लागत होतं बाळा. आणि तू विचारतो मला काय केलंस तुझ्यासाठी. आई सांगते, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, तूने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, तूने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, बाळा तुने नाही पाणी पाजले. रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. नको दे जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. असं विचारतो ना, तू काय केलं तुझ्यासाठी? अरे तुझ्यासाठी पूर्ण जीवन जाळलं मी. आता रडतो का? मेल्याच्या नंतर आई म्हणून रडतो. आता तुला आईची किंमत कळाली. आणि मेल्यानंतर सुद्धा रडू नको बाळा, ही काळजी करणारी आई असते बरं. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. आता कशाला तुझ्या घशाला ताण देतो?
नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. हे बाळा, मी तुला पाहुनी डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. आता रडून काय उपयोग रे तुझा? तुला सांगत होते मी, माझा चष्मा तुटलाय रे बाळा, दांडी तोडू. माझी दांडी चष्म्याची तुटली, एकदा शेलूला नेऊन दुरुस्त करून आण. पण तू सांगितलं आई या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन बघ, मला वेळ नाही. नाही रात महाराज, अवघड वाटतो. लहान असतो ना आपण, लहान असतो त्यावेळेस भांडतो माझी आई आहे, माझी आई आहे. ज्यावेळेस आपण मोठे होतो ना, मोठं झालं की परत भांडतो, तुझी आई आहे, तुझी आई आहे. पण एक सांगू का महाराज, नारदाच्या गादीवर बसून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जगामध्ये तुम्ही देवाची कधीच पूजा करू नका, कुठल्या संताची सुद्धा कधी पूजा करू नका, पण माय बापाची डोळ्यात पाणी येईन असं कधी वागू नका. कुठलाच देव तुम्हाला पाप देणार नाही, कुठलाच देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही महाराज तो देव. कारण महाराज म्हणतात, साधू संत सांगतात, माय बाप केवळ काशी, देणे न जावे तीर्थासी. माय बापच हे देव आहेत. एक सांगा, ज्या जगाच्या पांडुरंग 28 युगे झालं महाराज तो विटेवरती उभा आहे. तो कोणासाठी उभा आहे? कोणासाठी उभा आहे? कोणासाठी आला तो? पुंडलिकासाठी आला ना. कोणासाठी? पुंडलिकासाठी आला. त्या पुंडलिकानं काय केलं? त्या पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली. तो पुंडलिक काय पहिल्यापासून आई वडिलाची सेवा करत नव्हता. असं सांगतात, पुंडलिकाला तीर्थयात्रा करण्याची आई वडिलाला इच्छा झाली. मग त्यानं तीर्थयात्रा कशी केली? आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, अन बाईल खांद्यावरी, पुंडलिक तीर्थयात्रा करी, पुंडलिक तीर्थयात्रा आई बापाच्या गळ्याला दोरी, अन बाईल खांद्यावरी, पुंडलिक तीर्थयात्रा करी. माय बापाच्या गळ्याला दोरी बांधली, जमली की नाही? माय बापाच्या गळ्याला दोरी बांधले, बायकोला खांद्यावर घेतलं आणि निघला तीर्थयात्रा करायला. अख्खे लोक नाव ठेवायचे, यांच्यामुळं नाव ठेवायचे, माय बाप्पामुळं. अरे माय बाप्पाच्या गळ्याला दोरी बांधलीस, बायकोला खांद्यावर घेतलंस, लाज वाटायला पाहिजे तुला. सोडलं पुंडलिकान माय बापाला. पण ज्या वेळेस महाराज एक भक्ताची भेट झाली, माय बापाची किंमत कळाली. अरे ज्याने तुला जन्म दिला त्या माय बापाला विसरलास तू? माईला विचारतो ना, काय केलं आई तू माझ्यासाठी? ऐकायला तुम्हाला थोडस वाईट वाटन, पण एक सांगू का, आई आपल्या लेकरासाठी काय करते? पोरा हो ऐका, तुमच्यासाठी आई काय करते? तुम्ही लहान असतात ना, लहान 2 वर्षाचे, तेव्हा तुम्हाला शी कुठं करावं सू कुठं करावं कळत नव्हतं. तुम्ही शी झाले की चड्डी धरून येत होते, आई झाली. त्या टायमाला तुमची आई वरवाट्यावरती चटणी वाटत होती, चटणी. जुने लेकरायला सांगतो, आता यायच्या काळात आमच्या आईला मिक्सर आले, तर याला वरवाटा आणि वाटा कशाला म्हणतात हेच माहित नाही.
चटणी वाटायची आणि तिचा चटणीचा हात असायचा आणि मग ती लेकरू यायचं आई झाली असं म्हणलं की आईन म्हणा ओ जाऊ बाई माझ्या लेकराला स्वच्छ करा बरं त्याला माझा हात चटणीचा आहे तिने सांगा मी धुणं धुवाले नव्हत ताई मला वेळ नाही मग तिने सासूला आवाज द्या आत्याबाई बाळाची शी झाली त्याला साफ करा बरं मग आत्याबाईनं साफ करावं आणि विचार करा आईला जर कळत नसतं आपण म्हणतो ना आई तुला काय कळत नाही आईला जर कळत नसतं तर आईला हे कसं कळालं हे तिकटाचा हात आहे आईला जर कळत नसतं त्या तिकटाच्या हाताने तुम्हाला साफ करायला पाहिजे होतं बोंबलला असतात तुम्ही बप्पो हा आईला कळतं का नाही विनोद वाटतं हे विनोद वाटतो का सांगा बरं हसायला बरं वाटतं पण खरं सांगा आईला कळत नाही आईला कळत होतं म्हणून आईनं दुसऱ्याकडून तुम्हाला साफ करून घेतलं काय म्हणून म्हणता तुम्ही आई तुला काही कळत नाही विचार केला पाहिजे कधीतरी बोलताना